मित्रांनो, करफुजा ही नदी असून केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यातील काबिनी नदीची ही उपनदी आहे। आज आपण या नदीच्या लगत असलेले करफुजा विलेज रिसॉर्ट एक्सप्लोर करणार आहोत। या रिसॉर्टला लाभलेले निसर्ग सौंदर्य अतिशय मनमोहक आणि सुंदर आहे। कलपेट्ट्यापासून हे रिसॉर्ट 15 किलोमीटरवर स्थित आहे। या रिसॉर्टचे हे मुख्य गेट असून समोर दिसणारी इमारत ही या रिसॉर्टचे ऑफिस आहे। या रिसॉर्टमध्ये रूम्स आणि स्वतंत्र कॉटेजेस अवेलेबल आहेत। येथील रेट ऑनलाईन जाऊन चेक करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे। निसर्गाच्या सानिध्यात हे रिसॉर्ट विलेज रिसॉर्ट्समध्ये आपल्याला रूम मिळालेले आहेत। सो गाईज चला रूमच्या दिशेने जाऊयात। मी तुम्हाला या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळायला खूप काही आहे। सो गाईज या ठिकाणी देखील रोप क्लाइम्बिंग केलेलं आहे आणि हे इथं रिसॉर्ट बघा, हे कॉटेजेस अगदी तुम्हाला वॉटर बॉडीच्या लगतच दिसत आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला रोप क्लाइम्बिंगसाठी सुद्धा दिलेले लहान मुलांसाठी खेळ खूप आहेत या ठिकाणी। सो गाईज आपल्याला वायफायची सुविधा देखील ह्या हॉटेलमध्ये दिलेली आहे। करफुजा @2023 हा पासवर्ड आहे आणि या ठिकाणी आपल्याला रूफ गार्डन व्ह्यू पॉईंट आपल्याला मिळतो। ह्या आपण पहिल्या मजल्यावर इथं आपल्याला रूम मिळालेली आहे। सो गाईज अतिशय सुंदर हे बघा, सुंदर नजारा आहे। ठिकाणी इकडे क्लोज दिसते आणि हे बघा खूपच सुंदर येते। आता आपण मागं आलेलो आहोत आणि हे बघा, हे तर रिसॉर्ट बघा, हे पूर्णपणे या वॉटर बॉडी शेजारीच आहे। मस्तच अफलातून असा निसर्ग इथं आहे। ग्रेट, भारी। या बाजूने या ठिकाणी खाली बसण्याची सोय केलेली आहे। निसर्गरम्य वातावरणात आणि गार्डनमध्ये, गार्डन तर फुलप्रूफ सजवलेलं आहे। काय आहे आय डोंट नो, परंतु ह्या झाडाला आहे, कसलं झाड आहे आणि काय आहे आय डोंट नो। फुलं आहे ती सुंदर आहेत। तऱ्हेने आपल्याला पहिल्या मजल्यावर रूम मिळालेली आहे। आपण रूमच्या दिशेने जाऊयात।
व्यवस्थित साफ आहे. या बाजूने देखील पाण्याचा नजारा दिसतोय. त्याच्या पुढे मस्त अशा डोंगर रांगा आहेत. रूम मध्ये आल्यानंतर गॅलरीतनं सुद्धा समोर आपल्याला अशा डोंगर रांगा दिसतात. अप्रतिम असा नजारा आहे. ग्रेट, नाईस. रूम मध्ये आल्यानंतर उजव्या हाताला एक छोटासा टिपॉय दिलेला आहे. त्याचबरोबर हा ड्रेसिंग टेबल आहे. ड्रेसिंग टेबल बरोबर आपल्याला एक कबर्ड दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता या कबर्डच्या शेजारीच टीव्ही आहे, टेबल आहे, चेअर आहे आणि त्या ठिकाणी टिपॉय वर दिलेले आहे. आणि हा डबल बेड दिलेला आहे. AC रूम आहे. तुम्ही बघू शकता सुंदर अशी ही रूम आम्हाला मिळालेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला मी टॉयलेट टूर देतो. टॉयलेट सुद्धा खूप मोठा आहे. सुंदर असं टॉयलेट आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी टेबल आणि चेअर दिलेले आहे. आणि आम्ही आता बाल्कनीमध्ये आलेलो आहोत. बाल्कनीमध्ये सुद्धा एक चेअर आहे, टिपॉय आहे आणि बाल्कनीतनं हा सुंदर असा विहंगम नजारा दिसतोय. तुम्ही बघू शकता एक नंबर निसर्ग आहे. त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही, इतका भारी आहे. एवढं असं तुफान असं पाणी आहे इथे. आणि आम्हाला आता इथे येऊन एक साधारण अर्धा तास झालेला आहे. रूम मिळालेली आहे. काय कसलं सूप आहे ते? स्वीट कॉर्न सूप. ओके, चमचे इथं आहे साईडला. मस्त. ओके, थोडा मसाला टाकायचा त्यात, ऍड करायचं. आपले जेवण झालेले असून आपण कॅम्प फायरसाठी जात आहोत. वेगवेगळ्या लाईट्समुळे रिसॉर्ट रात्रीचे अधिकच सुंदर दिसत होते. कॅम्प फायरच्या ठिकाणी गाणे चंद्रावरच लागलेले आहे आणि आपल्याला चंद्राचे दर्शन झाले. वाह, क्या बात है. आपण डायनिंग हॉलच्या बाहेर असो. इथे पार्किंगची
व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते. थांबायचं नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढील व्हिडिओ लवकरच येत आहे.